नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर सकाळच्या सत्रात जाणून घेऊया टॉप 10 न्यूज। अहिल्यानगरचा अष्टपैलू खेळाडू शौर्य देशमुख याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षाखालील संघात निवड झाली। अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त 27 जानेवारीला सकाळी 9:30 ते 5 या वेळेत मोफत सर्वरोग निदान आणि होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन। अयोध्या धाम श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्रभू श्रीरामाला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्षपूर्ती निमित्त विश्व हिंदू परिषद अहिल्यानगरच्या वतीने सावेडीतील अय्यप्पा मंदिर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। आज इलेक्ट्रिक स्कूटर एथर 450 चे 2025 मॉडेलच्या स्कूटरचे अनावरण शोरूमचे संचालक गिरधरीलाल नय्यर यांच्या हस्ते पार पडले। 100वे विभागीय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तयारीचा शुभारंभ झाला। सारडा महाविद्यालय येथे रंगमंच उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप, स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब काडेकर यांच्यासह आदी उपस्थित होते। भगवद्गीतेच्या 500 श्लोकांच्या परीक्षेत महाराष्ट्रातून वेद निसळ याने पटकावला प्रथम क्रमांक। श्री विशाल गणपती मंदिरात केला सत्कार। हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली कॉपी मुक्त परीक्षेची शपथ। सारडा विद्यालयाचा अनोखा उपक्रम। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कर्नल परब स्कूलमध्ये कला आणि हस्तकला प्रदर्शन उत्साहात पार पडले। या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी तारांगणाची प्रतिकृती उभी करून खगोलशास्त्राची माहिती जाणून घेतली। राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम राखली। राहुरी येथील विजडम विंग्स प्री स्कूलच्या माध्यमातून अनोखा उपक्रम राबवण्यात आला। अचानक लागलेली आग कशी विझवली जाते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।